नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे गुरुवार पहाटपासून मी माझा ब्लॉग जो तो स्टार्ट केला होता। काल जे कपडे घातलेले होते तेच कपडे आहे, कारण की काल जे ते नाईटचे माझे कपडे मी घातले नाही, फक्त स्किन केअर केलं आणि झोपून गेले होते। खूप उशीर झाला होता आणि झोप यायला लागली होती। सो आज मला कपडे चेंज करायची काही गरज नव्हती, कारण की मी वर्कआउटला चालेले असेच कपडे घातलेले होते। कारण वर्कआउटला जे ते शर्ट पॅन्टच आपल्याला म्हणजे आपलं वर्कआउटचे कपडे घालायला सांगता। सो यावर म्हणजे ढिल्ले असे कपडे होते, तर हे मला येणारच म्हणजे यावर मला व्यायाम करता येईल म्हणून मी हेच ठेवलेले होते। तर वर्कआउटची मीटिंग जी ती माझी स्टार्ट झालेली आहे। थोडंसं माझे वर्कआउटच्या मीटिंगविषयी मी थोडंसं सांगणार आहे तुम्हाला। तर इथे आमचे ज्या वेळेला वर्कआउट स्टार्ट होतं ना, त्यावेळेला आपली बॉडी जी ती गरम करतात। एक 5 मिनिटं जो तो बॉडी गरम करण्यासाठीचा व्यायाम असतो, म्हणजे वॉर्मअप असतं। ते व्यायाम सुरू होतो त्या टायमाला वॉर्मअप, आणि त्यानंतर सलग 35 ते 40 मिनिटं वर्कआउट चालतं। फुल एनर्जेटिक कार्डिओ वर्कआउट असतं, आणि त्याच्यानंतर पुन्हा शेवटचे 5 मिनिटं जे ते बॉडीला रिलॅक्स करण्याचं कूलिंग डाऊनचं जे ते वर्कआउट असतं। तर ते एखाद्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल। आता हे वॉर्मअपचं जे वर्कआउट आहे ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हे वर्कआउट मी रोज म्हणजे रोज 45 मिनिटं करत असते, आणि वर्कआउट केल्याने खूप छान असे फायदे दिसून येत आहे मला माझ्या स्वतःमध्ये। आज जो हा शर्ट घातलेला आहे ना मी, हा मला येत नव्हता, हा डबल XL आहे, आणि डबल XL वरून मी कधी ट्रिपल XL झाली मला पण कळालं नव्हतं। सो आता डबल XL जे ते मला एकदम व्यवस्थित, तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित सैलसर असे कपडे येत आहे। तर फक्त हे जे वर्कआउट आहे हे मी 4 महिन्यापासून करत आहे। त्यातही माझं म्हणजे किती नाही म्हटलं ना तर 15 दिवसातून 1 किंवा 2 दिवस माझे स्किप होतात। तर तेवढ्या वेळेला काही होत नाही, आणि त्याला कारणं असतात, त्यामुळे माझं वर्कआउट जे ते स्किप होतं नाही। तर मी शक्यतो वर्कआउट स्किप होऊन देत नाही। माझे जे प्रोटीन वगैरे आहे ते मी रोजचे रोज घेत असते। सो मी माझं हे जे वर्कआउट आहे ना 45 मिनिटाचं, हे करून घेईल, आणि त्यानंतर पूर्ण माझी जी देवपूजा आहे ना ती मी करून घेईल। तर वर्कआउट झाल्यानंतर मी म्हणजे वर्कआउटच्या अगोदर जे ते मी घर वगैरे झोडून घेत असते, गॅस पुसून घेत असते। त्यानंतर वरचे जे आपल्याला वाटतंय की हे राहाडे मुलांनी वाढून ठेवलेले, मुलांचे काही राहाडे असतात ते आवरून घेत असते। त्यानंतर वर्कआउट करत असते, आणि वर्कआउट झाल्यानंतर लगेच आंघोळीला, लगेच नाही, एक 15-20 मिनिटं जाऊन देते, आणि त्यानंतर आंघोळीला जात असते। तर जे वर्कआउट झाल्यानंतरचे 15-20 मिनिटं असताना, त्या 15-20 मिनिटांमध्ये आपलं वर्कआउट झाल्यानंतरच्या आपल्या ज्या सेल्फी असतात, आपल्याला घाम आला की नाही, आपण वर्कआउट कसं केलं काय ते म्हणजे घाम आला ना त्याच्यावरून कळतं। तर त्या सेल्फी वगैरे काढून आपल्याला आपल्या ग्रुपवरती टाकायच्या असतात, आणि त्यानंतर मग मी एक 15-20 मिनिटं पुन्हा माझं यूट्यूबचं थंबनेलचं वगैरे काम करते, डिस्क्रिप्शनचं काम करत असते। ते 15-20 मिनिटं ते काम केल्यानंतर मग मी आंघोळीला जात असते। तर आता मी आंघोळीलाच निघाले होते, तर इथे फिशला तिचं फूड द्यायचं राहिलेलं होतं। तर तनिष्काला म्हटलं आज तू दे, कारण की फिश झालं, आपले जे पाळीव प्राणी असतात ते झालं, काय झालं, यांना आपल्या हाताने जेवण खाण जाणं हे खूप गरजेचं असतं। तर त्यामुळे मी सगळ्यांनाच एक एक करून देते, मांजरेला, आमच्या फिशला खाऊ घालायला टाकायला लावत असते फक्त माझ्यासमोर, कारण की मग तिला डबल जर फूड गेलं ना तर काय होतं, जास्त फूड जर फिशला गेलं ना तर त्या लगेचच मरतात। त्यामुळे मग मी एवढी एक काळजी घेते की मी समोर असली की मगच सगळ्यांना देते, म्हणजे एक दिवस एकाला असं फूड टाकायला लावत असते। तर त्यानंतर मी आंघोळ करून घेतली, आंघोळ केली, आणि लगेच इथे मी माझी सगळी बाकी पूजा आवरून घेतली पहिल्या टप्प्यातली, आणि आता इथे आलेली आहे गॅसची पूजा करायला। तर हे बघा मैत्रिणींनो, मी अगदी खरं सांगते की मी जे ते लेफ्ट हँड यूज करते, राईट हँडने मी
फक्त पूजेला यूज करते. पण पूजेमध्ये मला ज्या वेळेला स्वस्तिक वगैरे किंवा शुभलाभ काढायचं असतं ना, तर मला ते व्यवस्थित काढता नाही येत उजव्या हाताने. सो मी आज तर प्रयत्न केलेला आहे की मी उजव्या हाताने तुम्हाला काढून दाखवते. पण कुठल्याही बॅड कमेंट येण्या अगोदरच मी तुम्हाला सांगते की मी बऱ्यापैकी म्हणजे रोज मी जे ते डाव्या हातानेच जे ते स्वस्तिक काढत असते. कारण की मला उजव्या हाताने अजिबात व्यवस्थित स्वस्तिक काढता येत नाही आणि उजवा हात माझा वळतच नाही. त्यामुळे तर मी ते आज दाखवलं की मी उजव्या हाताने स्वस्तिक काढलं आहे. आणि बोलताना खरं सांगितलं आहे की मी डावखुरी आहे, डाव्या हाताने काम करते. सो मी रोजची रोज जे ते डाव्या हाताने जे ते स्वस्तिक काढत असते. तर म्हणजे बॅड कमेंट येण्या अगोदरच मी ते तुम्हाला अगोदरच सांगून दिलेलं आहे. कारण की मी राईट हँड आहे, त्यामुळे लेफ्ट हँडेड आहे, त्यामुळे मी लेफ्ट हँडनीच जे ते स्वस्तिक काढत असते. बाकी पूजा जी बाकीचे सगळे कामं जे ते मी म्हणजे कामं करताना लेफ्ट हँड यूज करते आणि पूजा करताना माझा बरोबर आणि जेवताना उजवा हात पुढे येतो. तर बाकी सगळं मी बरोबर करते, फक्त हे गोष्टी मला जमत नाही. तर या पद्धतीने मी माझी पूजा करून घेतलेली आहे. गॅसजवळ साजूक तुपाचा दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर आज आहे आहोंचा बर्थडे. तर सकाळपासूनच जे ते माझी तयारी सुरू होती, चालूच होतं माझं काही ना काही. पण आज जसं की मला पटकन हे सगळे कामं आवरून व्हिडिओही एडिट करायचा होता, त्यानंतर स्वयंपाकही माझ्या डोक्यात ते टार्गेट मला कंप्लीट करायचं होतं. तर त्याकरता मी काय म्हटलं, आता मुलांना खूप दिवस झाले तसे मी पास्ता खाऊ घातला नव्हता, तर मी आज पास्ता बनवायला घेतलेला आहे. तर हा जो पास्ता आहे ना, हा मैद्याचा बनवलेला नाही, बाजारमध्ये किंवा लोकल शॉपमध्ये मिळतो ना तसा पास्ता नाही आहे. हा प्युअर गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता आहे आणि तोच मी मुलांना शक्यतो देते. ते एकदम व्हाईट पास्ता असतो ना, मैद्याचा असतो तो, तर तो मी मुलांना नाही देत बनवून. तर इथे मी हा पास्ता काढलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मोठ्या बाउलमध्ये. आणि ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आणि थोडंसं जे ऑलिव्ह ऑइल आहे ना ते घालायचे. म्हणजे पास्ता जो आहे तो चिकट होत नाही, मस्त असा मोकळा मोकळा आपला पास्ता बनवून रेडी होतो. त्या पाण्याला पुन्हा आपल्याला एक उकळी येऊन द्यायची. तोवर मी इकडे फ्रीजमधून अवाकॅडो काढून घेतलेले आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या मते दुसरी किंवा तिसरी वेळ असेल माझी, मी ग्वाकामोले चटणी म्हणजेच अवाकॅडो चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बाहेर देशामध्ये ह्या अवाकॅडोच्या चटणीला ग्वाकामोले चटणी म्हणतात आणि आपल्याकडे सरलाट अवाकॅडो चटणी. तर आपल्याकडे हे सुद्धा, आमच्याकडे सुद्धा हे आत्तापर्यंत मिळत नव्हते अवाकॅडो, पण रिलायन्स मॉल झाल्यापासून आमच्या इथे आता हे मिळायला लागले. सुरुवातीला ज्या वेळेला मी आणायचे ना, तर हे 150 रुपयाला एक अवाकॅडो होतं. आता जे ते 100 रुपयाला, कधी 120 रुपयाला, तर कधी 110 रुपयाला सुद्धा असतं. तर थोडे थोडे करून याचे प्राईस जे ते मागे येत आहे, डाऊन होत आहे. तर मग मी ह्या वेळेला जे ते 2 अवाकॅडो आणलेले होते. तर हे दोन्ही अवाकॅडो छान असे मी आणताना जे ते थोडेसे कच्चे असे आणले होते. तर 8 दिवस होऊन गेलेले होते, पण अजिबात अवाकॅडो खराब नव्हते झालेले. तर अवाकॅडो जे ते आपल्याला फक्त मधोमध त्याला वरचीवर कट मारून घ्यायचं आहे आणि ते थोडेसे असे स्लिप करून आणि ओपन करून घ्यायचे. त्यामध्ये जे ते एकदम मधोमध कडक असे टणक बी असते, जसं की आपलं नारळ असतं ना, वरून एकदम कडक आणि आतमध्ये मस्त छान असं खोबरं असतं. त्याच पद्धतीने हे जे ते याला वरून छिलके असतात आणि त्याच्या आतून जे मऊ असा पल्प असतो आणि त्याच्या आतमध्ये ही बी असते. तर ही बी जी ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची. जी सालटे आहे ना त्यातून पल्प काढून घ्यायचं आहे अवकॅडोचा आणि तो एका प्लेटमध्ये आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. इकडे पाण्याला उकळी आली होती, तर मी पाण्यामध्ये पास्ता सोडून घेतला आहे. त्याला छान असं एकदा हलवून घ्यायचे आणि पास्ता आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे. सॉफ्ट असा शिजवायचा नाही आहे, 80 to 90% म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बाकीचा जो आहे तो आपण जे मसाले घालणार आहे त्यामध्ये शिजवणार आहे. तर इकडे पास्ता शिजतोय तोवर मी अवकॅडो जे आहे ना ते मॅशरनी मॅश करून घेईल, म्हणजे छान अशी हे याची चटणी बनवून रेडी होईल. तर तिकडे मी हे करून घेतलेले होते, अवकॅडो छान असे स्मॅश करून घेतले होते. तरीसुद्धा तनिष्काला थोडेसे करायचे. आणि हो, आज तनिष्का घरी राहिलेली आहे कारण की तिच्या पप्पांचा बर्थडे आहे आणि तिचं एवढे लेक्चरही खास नव्हते, त्यामुळे ती घरी राहिली. जेणेकरून ती मला जे थोडं, आम्ही भरपूर सारं डेकोरेशन करणार होतो, पण
पण मिस्टरांना जे ते ह्या काही गोष्टी आवडत नाही, म्हणजे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करणं. तर त्यामुळे मग आम्ही काय केलं की अगदी हलक्या हलकं काही थोडंसंच जे ते डेकोरेशन केलं आणि बाकीच्या काय गोष्टी केलेल्या ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. खूप छान असे पुढचे अजून 2 व्लॉग असणार आहे, ते बघा. त्यामध्ये खूप छान छान सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. विथ आमचं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे मी एक साईड पास्ता शिजतोय, तोवर मी ग्वाकामोले चटणी आहे ना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, म्हणजे अवाकॅडो चटणी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी अगदी बारीक बारीक जो तो लसूण कट करून घेते. तुम्ही डायरेक्टली चॉपरमध्ये चॉप करू शकता किंवा चाकूनेही बारीक असा चॉप करून घेऊ शकता. मी जे ते कैचीने कट करून घेत आहे, कारण की मला खरं सांगते खूप घाई झालेली आहे. आणि आजची जी पास्ताची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा मग ग्वाकामोले चटणी, अवाकॅडो चटणी जी शेअर करत आहे ना, त्या दोन्ही चटणी जे ते एकदम सोप्या पद्धतीने पण एक नंबर भन्नाट टेस्टी अशा ह्या दोन्ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि बनवायला खरं सांगते खूप सोप्या आणि चवीला एक नंबर भारी. तर दोन्ही ज्या रेसिपी आहे त्या नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या त्या माझ्या संगे कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा की तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटल्या. मी ज्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते त्याही तुम्हाला कशा वाटत्या काय नाही ते मला माझ्यासोबत शेअर करत जा. तर लसूण मी कट करून घेतलेला आहे. पास्ता आपला इथे 80 to 90% छान असा शिजला गेला होता. त्यानंतर मी आता इथे पास्ता जे ते काढून घेणार होते, पण तोवर म्हटलं चला अगोदर आपण कॉफीसाठी जे ते दूध ठेवून घेऊया, कारण की मग ते गॅसवरून मी हे भांडं काढणार होते ना तेवढ्या वेळेत जे ते गॅस वाया जाणार होता. कारण की पास्ता जो आहे तो आपल्याला गरम पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकायचा असतो आणि थंड पाण्यातून काढून पुन्हा चाळणीमध्ये सेव्ह करून घ्यायचा असतो. तर मी काय केलं मग तो वेळ वाया जाण्यापेक्षा ना तिथे दूध ठेवून दिलं गरम करायला आणि बेसिंगमध्ये हा पास्ता जो तो चाळणीवरती काढून घेतला. त्यानंतर त्यावरून थंड पाणी घातलं, म्हणजे छान असा मोकळा होतो तो, आणि आता थंड व्हायला ठेवलेला आहे. त्यानंतर आता मी इथे पास्ताच बनवायला घेतलेला आहे आणि गुआकामोले चटणी जी ती मला करायला घ्यायचीच होती. तर इकडे मिस्टरांनी आज कधी नव्हे ते माझा कालचा व्लॉग बघितला, नाहीतर त्यांना वेळच नसतो माझे व्लॉगसुद्धा ते कधी बघत नाही. पण त्यांनी व्लॉग बघितला आणि त्यामध्ये त्यांनी बघितलं की मी 3 केक केलेले आहे. सो मी त्यांना म्हणत होते की आत्ता केक कट करू नका, तर किती त्यांची मस्ती चालली होती. मी मागं लोटत होते तरी ते माझ्याकडनं लोटले नव्हते जात. सो त्यांचं खरं केलं, मी माझं ऐकलं नाही. तर पहिला केक जे तो त्यांनी कट केलेला आहे बर्थडेचा, आणि पुढे येत नव्हते कारण की नेहमीप्रमाणे मी सांगत असते आमच्या घरामध्ये हे 2 जे पुरुष आहे ना, ते यांना घरामध्ये ना फक्त इनर पॅन्ट आणि बनियानवर राहायला आवडतं. हा त्यांचा देसी युनिफॉर्म आहे, त्यातच ते राहतात. सो आमची खूप सारी मजा मस्ती झाली. मुलांनी कॉफी वगैरे घेतली, आमचं बोलणं झालं. त्यानंतर मग मी आता पुन्हा इथे आलेली आहे कारण की मुलांच्या स्कूलचा टाईम होत होता, त्यांना टिफिन द्यायचे होते मला. तर मी इथे अवाकॅडो आपण छान असे स्मॅश करून घेतले होते ना, त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घालून घेतले कट करून, आणि 2 मोठ्या साईजचेच कांदे असे बारीक चॉप करून आपल्याला यामध्ये घालायचे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे आणि पूर्ण 1 लिंबू यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचे. तर मी इथे कांदा आणि टोमॅटो थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेले, कारण की मला त्याची चव पाहिजे होती. आणि थोडंसं मी याला ही जी गुआकामोले चटणी किंवा अवाकॅडो चटणी नाही, हिला आपला इंडियन टच देणार होते. तो कसा म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडंसं जास्त घातलं. लिंबू तर प्रमाणात आहे, 1 लिंबू घालायचंच आहे. लिंबाने खूप छान अशी चव येते. मुळात म्हणजे ना जे अवाकॅडो असतो ना त्याला स्वतःची चव नसते, ते फक्त असं छान असं चिकन तुपासारखं एक पल्प निघतो. तर त्याला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींनी चव द्यायची असते. न्यूट्रिशन्सनी भरलेलं असतं, खूप छान असतं अवाकॅडो. त्यामुळे मी महिन्यातून 2 महिन्यातून ही चटणी करतच असते. तर कांदा आणि टोमॅटो मी यात जास्त घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले 1 पोह्याचा चमचा भरून. ते लोक जे ते चिली फ्लेक्स किंवा चिली वापरत नाही, ते डायरेक्टली जे ऑलिव्ज असतात ना ते यूज करता. बॉटलमध्ये पॅक केलेले येतात बघा आपल्याकडे ते ऑलिव्ज, ते कट करून यात घातलेले असतात. पण मी ते नाही घातले आणि नाही हिरवी मिरची घातली, नाही तर मी हिरवी मिरची घालत राहते. मी फक्त चिली फ्लेक्स घातले 1 चमचा आणि छान असं सगळं बॅटर एकत्र करून घेतलं. आपली गुआकामोले चटणी जी ती बनून रेडी झालेली आहे. माझ्याकडनं यामध्ये लसूण टाकायचा राहिलेला आहे, तो पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेल का मी टाकलेला आहे. तर त्यानंतर मी आता इथे पुन्हा कढई चढवलेली आहे. कढईमध्ये मी ऑलिव्ह ऑइल जे ते घालून घेतलेले आहे 1.5 टेबलस्पून. तेल आपल्याला गरम होऊन द्यायचे आणि त्यानंतर
यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर कुठलेही व्हेजिटेबल्स आपल्याला शिजवायचे नाही, फक्त चटका द्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची, हाय फ्लेमवरच आपल्याला फक्त व्हेजिटेबल्सला थोडासा चटका देऊन घ्यायचा आहे। तर आता इथे मी जो पास्ता बनवत आहे ना, त्यालाही मी माझा इंडियन टच देत आहे, त्याच्याने खूप छान अशी चव येते। कांदा घातला, एक 2-3 सेकंद तो फक्त तळून घेतला, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आणि 1 चमचा ऑरेगॅनो घातलेले। तर चिली फ्लेक्स घालायची गरज नाही, आपण या अशा पद्धतीने ज्या वेळेला पास्ता करतो ना त्यावेळेला। पण माझ्या मुलांना जे ते तिखट खाण्याची सवय असल्यामुळे मी यात चिली फ्लेक्स घातलेले। तुम्ही अजिबात घालू नका तुमचे मुलं जर खात नसतील तर, कारण की आपण जी शेजवान चटणी यूज करणार आहोत ना तीही खूप तिखट असते, सो मुलांकडनं ते खाल्ल्या जाणार नाही। तर ते घालून घेतलं, त्यानंतर शिमला मिरची घातली, गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर हे व्हेजिटेबल्स जे ते 1 मिनिट आपल्याला छान असे परतून घ्यायचे। 1 मिनिट परतून होस्तोर हे सगळे व्हेजिटेबल्स मी इकडे जी गुआकामोले चटणी आहे ना त्याच्यामध्ये लसूण घालून घेतला, तो एकजीव करून घेतला। त्यानंतर फ्रीजमध्ये फ्रोझन चपात्या मी बनवून ठेवलेल्या होत्या। काय होतं ना, मी एखाद्या वेळेस जर पीठ जास्त मळल्या गेलं ना तर मी पिठाचा गोळा जो तो फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही। एक्स्ट्राच्या चपात्या बनवण्यापेक्षा ना मी फ्रोझन चपात्या बनवून घेत असते, मग अशा त्या कधीमधी कामी येत असतात। तर 2-3 दिवसापूर्वीच मी ह्या फ्रोझन चपात्या बनवून ठेवलेल्या होत्या, त्या आज मला कामी आलेल्या आहे। तर त्या फ्रोझन चपात्या जे ते मी आता काढलेल्या आहे त्या मी गरम करणार आहे। त्या अगोदर आता आपण जो पास्ता बनवत आहे ना त्यामध्ये मी एक पूर्ण 100 ग्रॅमचा शेजवान चटणीचा पॅकेट घातलेला आहे, 100 ग्रॅम मेयोनीज घातलेला आहे आणि माझ्या मते 4 टेबलस्पून मी केचप घातलेला आहे आणि हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचे। आणि त्यानंतर मीठ किती आहे काय ते बघून आपल्याला चेक करायचे, टेस्ट करून बघायचे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे, गरज असेल तर नाही घातलं तरी चालेल। तर मी त्या हिशोबानेच थोडंसं मीठ जे ते घालत आहे, थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण की मी मुलांना स्कूलमध्ये हा पास्ता देणार आहे। तर काय होतं की मुलं 12-1 वाजता टिफिन खाताना तर तो पास्ता आहे ना पूर्ण असा चिकट होऊन जातो, एकमेकाला चिटकून जातो। तर थोडंसं पाणी घालून थोडासा असा लिक्विडी जर पास्ता दिला ना तर तो चिकट होत नाही आणि मस्त मोकळा राहतो। तर त्यामुळे मी पाणी घातलं आणि त्याला ते फक्त थोडंसं गरम होऊन द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे पास्ता। आणि त्यानंतर मी थोडंसं केचप अजून वाढवलं होतं, छान असं टँगी टेस्ट येते ना, मस्त लागते। तर थोडंसं केचप घातलेलं आहे आणि बटर घातलेलं आहे, हे होममेड बटर आहे, घरी बनवलेलं। ते बटर घालून आपल्याला छान असं हे एकजीव करायचे। त्यानंतर 2 चीज क्यूब जे आहे ते आपल्याला यावर कट करून घालून घ्यायचे। तर हे बघा, चीज क्यूब घालणं सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही पाहिजे तर नाही घातलं तरी चालेल। पण प्रॉपर ज्या पद्धतीने बनवला जातो पास्ता त्या पद्धतीने बनवून जर खाल्ला तर तो छान टेस्टच देतो। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच जे पास्ता आहे ना तो आवडतोच। आज तर मी रेड सॉस पास्ता बनवलेला आहे, कारण की मिस्टर जे ते हा पास्ता तरी चला बुवा खाऊन घेता, नाही असं नाही, ब्रेकफास्टला खाऊन घेता आणि आम्ही दोघांनी अगदी थोडा खाल्ला होता। एवढ्या 2-4 दिवसात जे ते आमचं चीट मील चालू आहे, आम्ही चीटिंगच चालू आहे आमची जेवणाची, तर आम्हीही थोडा खाल्ला होता। तर मी चीज घालून घेतलं, त्याच्या क्यूब टाकून घेतल्या त्यात आणि कमी गॅसवर आता एक साईड जे ते पास्ता मी झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घेईल, तोवर इकडे आता मी फ्रोझन चपाती जी ती गरम करायला घेतलेली। तर फ्रोझन चपाती ही कशी करायची काय ते मी तुमच्यासोबत या अगोदर व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तुम्हाला पुन्हा ती रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करेल, कारण की आता ती रेसिपी शेअर करून मला जवळजवळ 6-7 महिने झालेले। त्यानंतर आपल्या खूप साऱ्या नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर ॲड झालेल्या आहे, त्यातील कोणाला जर ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला सांगा, मी तुमच्यासंग ती शेअर करेल। खूप हेल्पफुल होतं आपल्याला, खूप घाईच्या कामामध्ये, धावपळीच्या कामामध्ये अशा ज्या फ्रोझन चपात्या आपण बनवून ठेवल्या ना तर त्या खूप कामं येतात। त्याचबरोबर एखाद्या वेळेस आपल्याकडनं बघा पीठ जास्त होतं, मी तर शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त वेळेला माझं तेच होतं, जास्तीचं पीठ मळल्या गेलं की त्याच वेळेला मी फ्रोझन चपाती जी ती बनवत असते, अन्यथा मी बनवून ठेवत नाही। माझ्या मिस्टरांना फ्रीझरमध्ये ठेवलेलं जास्त दिवस ठेवलेलं कुठलेही पदार्थ आवडत नाही, ते अलाव करत नाही। सो त्यामुळे मग मी असं पीठ जर जास्त झालं ना तरच फक्त फ्रोझन चपाती बनवून ठेवत असते, अन्यथा बनवत नाही। तर तुम्ही सांगा मला, मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल, ते खूप हेल्पफुल होती आपल्याला कधीमधी अशी मुलांना पटकन टिफिनला देण्यासाठी। तर फ्रोझन चपाती मी इथे बनवून जे ते गॅस गरम करून घेतला, त्यावर तेल लावून घेतलं, दोन्ही साईडनी आपल्याला तेल लावून ही चपाती जी ती छान अशी गरम करून घ्यायची आणि त्यानंतर एक साईड जे ते पूर्ण भाजलेली चपाती राहते ना त्या साईडनी आपल्याला केचप लावून घ्यायचे व्यवस्थित पूर्ण चपातीला आणि त्यानंतर त्यावर आपल्याला आपण जे
वाकामोले चटणी बनवली ना ती घालून घ्यायची आणि बस फोल्ड करून घ्यायची पोळी आणि पेपर जो आपला बटर पेपर आहे ना त्यामध्ये रोल करून आणि टिफिनलाही हा रोल जो आहे तो द्यायचा आहे. तर मुलांना खायला जे ते खूप कन्व्हिनियंट होतं आपण बटर पेपर लावून जर दिला तर. नाहीतर मग सगळं जे आतलं जे स्टफिंग आपण टाकलेलं आहे ना ते बाहेर पडतं, मुलांना व्यवस्थित खाता येत नाही. सो बटर पेपर लावणं म्हणजे ते चांगलं राहील त्यांच्यासाठी, त्यांना खाण्यासाठी. त्यानंतर दोघांचेही मी इथे टिफिन पॅक करत आहे. त्यांना जे गरम डबे असताना म्हणजे जेवण गरम राहतं त्या डब्यांमध्ये मी शक्यतो असे उभे डबे असताना त्यामध्ये पास्ता द्यायचा असेल तर तो देत असते. तर हे बघा इथे दोघांचे टिफिन बनवून घेतले. त्यानंतर आमच्या तिघांसाठी म्हणजे तनिष्का, मी आणि तिचे पप्पा आमच्यासाठी ब्रेकफास्ट काढलेला आहे. एक बोलमध्ये पास्ता आहे, त्यानंतर ग्वाकामोले चटणी घालून केलेला मस्त रोल आहे आणि व्हॅनिला केक. असं होतं आमचं आजचं ब्रेकफास्ट. आणि आजचे पुढचेही व्हिडिओ येणार आहेत तेही बघा. 3 पार्टमध्ये मी हे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आपलं चॅनल जर बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनलची लिंक जी ती आपल्या मित्रपरिवारात आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. तर गरमागरम अशी वाफाळलेली कॉफी, मस्त बाहेर पाऊसही पडत होता, मस्त कसला अचानकच हा पाऊस सुरू झालेला आहे. तर खूप आमच्याकडे पाऊस होत आहे. तर पाऊसही होतोय, कडाक्याची थंडीसुद्धा आहे. तर गरमागरम वाफाळलेली कॉफी, गरमागरम पास्ता विथ अवकॅडो चटणी रोल विथ व्हॅनिला केक, असं होतं आमचं आजचं ब्रेकफास्ट. तर नमस्कार मैत्रिणींनो, तर इथे माझे सकाळचे जेवढे कामं होते ते तुमच्यासोबत शेअर केले मी. आणि त्यानंतर आता इथे मी देवपूजा करायला घेतलेली. माझी दुसऱ्या टप्प्यातली, पहिल्या टप्प्यातली माझी पूजा झालेली असते सकाळीच. तर इथे देवपूजा मी करतच होते, तर माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या मैत्रिणींबरोबर हे शेअर करूया. कारण की एका माझ्या इथले म्हणजे मी जिथे राहते ना तिथल्याच एका मैत्रिणीने मला विचारलं होतं की जे आपण देवाचे टाक घेतो ना, तर ते टाक उभे करण्यासाठी आपण काय घ्यायचे, किंवा अभिषेक करताना आपण टाक जो येतो असं झोपून ठेवतो देवीचा, तर तो झोपून नाही ठेवायचा आपल्याला. अशा प्रकारे टाक उभे करण्यासाठी ना हे स्टँड मिळतं बघा, हे स्टँड मिळतं. तर हे माझ्याकडे पण नव्हतं, मी कालच आणलं. मी काल केंद्रात गेले होते, मला ना गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे ना तो पाहिजे होता. मी 11 गुरुवार करणार आहे त्यासाठी. तर मी त्यासाठी खूप शोधाशोध करते, तो ग्रंथ मला केंद्रात काही मिळाला नाही. तर मी तिथे गेले ना तर मला हे स्टँड तिथे दिसले, तर केंद्रात आलेले आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. एक टाक जो येतो म्हणजे एक टाक उभं करण्यासाठीचं जे स्टँड आहे ना ते 42 रुपयाला पडतं आपल्याला. तर माझ्याकडे 3 टाक होते ना, तर त्यासाठी मी हे 3 स्टँड घेतलेले आहे. आणि अजून मी ना थोडंसं देवघरामध्ये ना अजून छान अशी छान दिसलं पाहिजे आपलं देवघर, त्यासाठी ना काही अजून गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. त्या आल्यानंतर त्याही दाखवेल, पण ह्या मला दाखवायच्या होत्या. म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हे दाखवूया. आता सध्या भरपूर असा स्टॉक आलेला आहे केंद्रामध्ये. सावतामाळे मंदिर आहे ना तिथलं शेजारचं जे केंद्राचं शॉप आहे ना त्याच्यामध्ये आलेले आहे. खूप छान छान अशा गोष्टी होत्या तिथे अजूनही, पण मला हीच एक पाहिजे होती. सो त्यासाठी मी हे 3 स्टँड आणले. आणि गोमित्र वगैरे संपलेलं होतं ते आणलेलं होतं. देवपूजा मी करतच होते, फुलं म्हणजे देवपूजा बाकी सगळी झालेली, फुलं वाहत होते. तर मला आठवलं, म्हटलं फुलं ठेवले ना तर इथे मी तुम्हाला दाखवते फुलं ठेवून. हे बघा या पद्धतीने फुलं ठेवल्यावर ते स्टँड दिसत नव्हते. म्हटलं चला एकदा स्पष्ट असे दिसते आहे तर आपल्या मैत्रिणींना सांगून देऊया आपण की हे स्टँड जे ते केंद्रामध्ये आलेले खूप छान असे स्टँड आहे. मस्त देव आपल्याला अभिषेक करताना सुद्धा आता देवीचा जो टाक आहे ना तो असा उभा करून ठेवता येतो, व्यवस्थित अभिषेकही होतो. आणि कंटिन्युअसली हे बघा अशा आपल्याला मागे टेकून देव ठेवायला लागायचे ना, ते स्टँडवरती एकदम मस्त व्यवस्थित सरळ राहतात. तर आता मी पुढची देवपूजा करून घेते. रांगोळी काढायची मला, तर रांगोळी काढून घेते. आणि बस हा व्लॉग जो आहे तो इथेच मी एंड करणार आहे. कारण की आता आज माझ्याकडनं ना 2 व्लॉग शूट होणार आहे असं वाटतं, कारण की हाच आतापर्यंतचा व्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर व्लॉग जर आपले बघायला आवडत असतील तर आपले व्लॉग चॅनल जे ते सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओज जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन छान छान कंटेंट असलेले व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. तर मग मैत्रिणींनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. श्री स्वामी समर्थ.